नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश रोडिया, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय स्वायत्त लातूर। आज आपल्या समोर भारतीय ज्ञान प्रणाली प्रगल्भतेची आधारशिला म्हणजेच इंडियन नॉलेज सिस्टीम बेस ऑफ IKS प्रोलिफरेशन या विषयावर चर्चा करणार आहे। आमची भारतीय ज्ञान प्रणाली ही अतिशय जुनी आणि वेगवेगळ्या स्वरूपाचा शास्त्रार्थ आमच्यासोबत करताना दिसून येते। संस्कृत मध्ये एक श्लोक आहे, तो असं सांगतो की उद्यमे नैव सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथे नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः। या श्लोकाचा अर्थ असा होतो की जर एखादा व्यक्ती जर उद्योगी नसेल आणि तो फक्त त्याच्या मनात विचार करत असेल तर त्याचा तो मनोरथ कधी पूर्ण होणार नाही। कारण की ज्याप्रमाणे एखादा सिंह असेल आणि तो फक्त एका जागी झोप घेत बसला असेल तर त्याच्या मुखामध्ये आपोआप त्याची शिकार एखादा हरिण जाणार नाही, त्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील। म्हणून व्यक्तीने उद्योगी असलं पाहिजे हे आमचे शास्त्र सांगतात। भारतीय ज्ञान परंपरा याला प्रगल्भतेचा खूप मोठा आधार लाभलेला आहे। कारण की भारतीय ज्ञान परंपरा ही 5000 वर्षापेक्षाही जुनी आहे। या ज्ञान परंपरेमध्ये आम्हाला वेगवेगळ्या स्वरूपाचे ज्ञान दिसून येतात। कारण की हे शास्त्र त्यासोबत जोडलेले तंत्रज्ञान आणि आमची भारतीय संस्कृती यांचा एकमेकांशी आम्हाला संगम दिसून येतो। प्राचीन काळातील विज्ञान, गणित, आयुर्वेद, साहित्य, तंत्रज्ञान, धार्मिक ज्ञान यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात आमच्या ज्ञान प्रणालीचा, आमच्या देशातील शास्त्राचा दबदबा दिसून येतो। याचा प्रभाव संपूर्ण जगावर होता। संपूर्ण जग भारतीय ज्ञान मिळवण्यासाठी आमच्या देशामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी आले आणि त्यांनी ते ज्ञान मिळवून जगाचा विकास केला, जगपर्यंत ते ज्ञान पोहोचवलं। भारतीय संस्कृतीतील ज्ञानाच्या आदान प्रदान, शिकण्याच्या पद्धती आणि अभ्यासाच्या क्षेत्राचा जर विचार केला तर वेगवेगळ्या स्वरूपाचं ज्ञान हे वेगवेगळ्या शिकण्याच्या पद्धती, ते गुरुकुल पद्धती असेल, ती शाळा असतील, ते महाविद्यालय असतील, ते विद्यापीठे असतील, ही प्राचीन काळापासून आमच्याकडे सुरू असलेली आणि ती ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करीत असलेली आम्हाला दिसून येतात। भारतीय ज्ञान परंपरेमधील आयुर्वेद असेल, ज्योतिषशास्त्र असेल, योगशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, गणित किंवा खगोलशास्त्र असेल, यासारख्या वेगवेगळ्या शाखा आम्हाला दिसून येतात की ज्यांनी ज्ञानाचा पाया रचला। प्रगल्भतेचा आधार आणि दीर्घकालीन परंपरा हा आमच्या भारतीय ज्ञान परंपरेचा खूप मोठा आधार आहे। तो स्थायी आणि विकसित होत जाणार आहे। कारण की भारतीय ज्ञान परंपरा सांगते की ज्ञान हे स्थायी स्वरूपाचे आहे आणि ते नेहमी विकसित होत जाणारे आहे। भारतातील विविध संस्कृती, तत्वज्ञान आणि शिक्षण पद्धती यांचा संगम, यांचा एकोपा, एकत्रितपणा म्हणजे ही भारतीय ज्ञान प्रणाली होय। भारतीय ज्ञान प्रणालीला वैश्विक स्तरावर ओळख प्राप्त झाली आहे। कारण की ही ज्ञान प्रणाली, याच्यावर आधारित विविध ज्ञान जगभरात वेगवेगळे देश आणि त्यांच्या वेगवेगळ्या कारणांसाठी त्यांनी वापरलेले दिसून येतात। IKSच्या प्रगल्भतेसाठी संस्कृत भाषेचा वापर करण्यात आला। जुन्या काळात संस्कृत ही प्राकृत भाषा होती, सर्व भाषेचा ती आधार होती। म्हणून सर्व ज्ञान हे आम्हाला संस्कृत भाषेत दिसून येते। सर्व प्रकारचे शास्त्रार्थ, महत्वाची साधनं आम्हाला संस्कृत भाषेत लिखित असलेली दिसतात। त्याचसोबत आमची भारतीय ज्ञान परंपरा ही जुनी किंवा पारंपरिक ज्ञान पद्धती आणि आधुनिक ज्ञान किंवा आधुनिक स्वरूपातील जे तत्वज्ञान आहे यांना जोडणारी आहे। ती या प्रकारे आपलं ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतर करत जाणारी आहे। भारतीय शैक्षणिक प्रणाली आणि तिचे तत्वज्ञान यांचा विचार केला तर आमची भारतीय शैक्षणिक प्रणाली ही एक प्राचीन आणि सखोल परंपरा असलेली दिसून येते। आमच्या भारतीय ज्ञान प्रणालीमधील जे ज्ञान आहे ते वरवरचे नसून अगदी आत्मा, शरीर, मन यांचा विचार करणारं, योग, विविध प्रकारचे आजार, त्यांचे उपचार यांना मुळापासून त्यांचा अभ्यास करणारी ही सखोल ज्ञान परंपरा आम्हाला दिसून येते। विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि दार्शनिक विचारसरणींना ही समृद्ध करणारी आहे।
म्हणून भारतीय ज्ञान परंपरा हिला एक खूप मोठा इतिहास लाभलेला आहे. याचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी ज्ञानाची प्राप्ती करणे होय. म्हणून या काळात तयार झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी ही ज्ञान परंपरा पुन्हा पुढे जिवंत ठेवण्याचं काम केलं. त्याचसोबत भारतीय शैक्षणिक प्रणाली आणि तिचं तत्वज्ञान विचारात घेतलं तर ही व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी आहे. व्यक्तीचं शरीर वेगळं आहे, त्याचं मन वेगळं आहे आणि शरीर आणि मन मिळून हे व्यक्ती त्याचे विकास करू शकतो. म्हणून सर्वांगीण विकासासाठी या दोन्हीचं एकत्रीकरणावर भर दिलेला आहे. त्याचसोबत आमची भारतीय ज्ञान परंपरा नैतिक आणि सामाजिक मूल्यांची शिकवण देते. वेगवेगळ्या स्वरूपाचे समाजाला हितकारक ज्ञान असेल, नैतिकता असेल, सामाजिक मूल्य असतील, व्यक्तीचं कर्तव्य असेल, कुटुंबाचं कर्तव्य असेल, या सगळ्यांची शिकवण करणारी ही भारतीय ज्ञान परंपरा आम्हाला दिसून येते. भारतीय शिक्षण प्रणालीची विशेषता तिच्या विविधतेत आहे. कारण की भारतातील वेगवेगळ्या स्वरूपातले धर्म, त्यांची संस्कृती, त्यांचे आचार विचार या सगळ्यांना एकत्रित बांधणारी ही जगातली एक वैश्विक स्वरूपाची विविधतेत एकता आणणारी आधारशिला असणारी ज्ञान प्रणाली आहे. जिथे वेगवेगळ्या प्रदेशातील आणि वेगवेगळ्या पंथातील लोकांचे हे या ठिकाणी ज्ञान, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांना एकोपा निर्माण करणारी आणि सगळ्यांना समानतेचा संदेश देणारी ही शिक्षण प्रणाली आम्हाला दिसून येते. भारतीय शैक्षणिक तत्वज्ञान जर विचारात घेतलं तर आमच्या लक्षात येतं की या तत्वज्ञानामध्ये 3 महत्वाच्या गोष्टींचा विचार केलेला आहे: धर्म, अर्जुन आणि मोक्ष. हे तत्व आमचं हे भारतीय ज्ञान प्रणालीचं मुख्य तत्व आहे. हे तत्व काय शिकवतं तर हे तत्व जीवनाच्या 3ही मुख्य उद्दिष्टांना साध्य करण्यासाठी व्यक्तीला तयार करतं. हे 3 उद्दिष्ट कोणते असतात तर त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे महत्वाची उद्दिष्ट आहे. धर्म म्हणजे व्यक्तीने त्याच्या कडून महत्वाचं म्हणजे इतरांसाठी उपयोगी पडेल असं काम करावं, ते धर्मार्थ करावा. अर्थ म्हणजे त्याने अर्थार्जन करावं, त्याने त्याच्या आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे कमवावेत. काम म्हणजे त्याने सांसारिक जीवन करावं, त्याचा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण करावं. आणि मोक्ष म्हणजे त्याचं जीवनाचं सार्थक होईल असं समाज कल्याणकारी काम त्याने करावं. भारतीय शैक्षणिक तत्वज्ञानाचा विचार जर केला तर शिक्षण एक साधन आहे आणि व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे त्याचं साध्य आहे, हे यातून आम्हाला शिकायला मिळतं. भारतीय तत्वज्ञानाच्या परंपरेत गुरुकुल पद्धतीने शिक्षण यावर खूप मोठा भर देण्यात आला होता. गुरुकुल पद्धती म्हणजे काय होती तर गुरु म्हणजे शिक्षक आणि कुल म्हणजे त्याचं घर. गुरुच्या घरी जाऊन शिकणे या पद्धतीला गुरुकुल पद्धतीने शिक्षण असं म्हणत होतं. गुरूंच्या देखरेखीखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत होता. कारण की त्यावेळी फक्त विद्यार्थ्यांना शास्त्र शिकवलं जात नव्हतं तर ते व्यवहार ज्ञान असेल, तत्वज्ञान असेल, ती सामाजिक मूल्य असतील, ती नैतिक मूल्य असतील, त्या सगळ्यांची जोपासना करण्यासाठी त्याला सर्वांगीण ज्ञान देण्याचं काम या गुरुकुल पद्धतीमध्ये केलं जात होतं. म्हणजे थोडक्यात व्यक्तीचा व्यक्तिमत्व विकास असेल, त्याला नैतिक शिक्षण असेल, त्याला योग शिक्षण असेल, त्याला ध्यान धारणा असेल, त्याला मनावर नियंत्रण मिळवणं असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शिकवल्या जात होत्या. शारीरिक आणि मानसिक विकासाला मदत करणारे तत्वज्ञान म्हणून आम्हाला भारतीय शैक्षणिक तत्वज्ञानाकडे बघता येईल. त्याचसोबत याच्यामध्ये आम्हाला विविधतेत एकता सामावलेली दिसून येते. कारण की भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा समुदाय, अनेक प्रकारच्या भाषा, संस्कृती आणि जीवनशैली आम्हाला दिसून येतात. या सर्वांना एकत्रित बांधणारी ज्ञान प्रणाली म्हणून आम्हाला या ज्ञान प्रणालीकडे बघता येईल. समाजाच्या बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक लक्षणांचे ती प्रतिनिधित्व करते आणि प्रत्येक भाषेत, प्रत्येक संस्कृतीत, प्रत्येक या ठिकाणी असलेल्या जनसमुदायांच्या तत्वज्ञानात आम्हाला एकच संदेश दिसतो, तो म्हणजे समता, मानवता, नैतिकता आणि सामाजिक विकास. त्याचसोबत सध्याच्या आधुनिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याच्यामध्ये शिक्षण व्यवस्थेतील ज्या सुधारणा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या देखील आमच्या या भारतीय संस्कृतीतील भारतीय ज्ञान परंपरेला पूरक अशा आहेत.
की ज्याच्यामध्ये व्यावसायिक कौशल्य असतील, इंटरडिसिप्लिनरी शिक्षण असेल की ज्याला आम्ही बहुविद्याशाखीय शिक्षण म्हणतो, त्याचसोबत सामाजिक विकास असेल, सांस्कृतिक विकास असेल, व्यावसायिक कौशल्य असतील, या सगळ्यांचा विकास करून शिक्षणाच्या सार्वभौम दर्जाची गुणवत्ता देणारे शिक्षण या ठिकाणी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अपेक्षित केलेला आहे. ज्याचा उद्देश जो आमच्या भारतीय ज्ञान प्रणालीचा उद्देश होता की विद्यार्थ्यांनी रोजगारक्षम बनावं, त्यांनी त्यांच्या जीवनात त्यांचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी सक्षम व्हावं, तो देखील उद्देश आमच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून समोर आलेला दिसून येतो. त्याचसोबत वैश्विक स्तरावर त्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा क्षमता निर्माण व्हावी. आमच्या भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये पण आम्हाला दिसून येतात की त्या पट्टीचे शिष्य गुरुकुलमध्ये तयार केले जात होते की जे विश्वातील जगातील कोणत्याही व्यक्तीला त्याच्या ज्ञानावर, त्याच्या कर्तृत्वावर पराभूत करू शकते. त्याच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देणारी प्रणाली आम्हाला दिसून येते. त्याचसोबत आध्यात्मिकता आणि जीवनाच्या तात्विकतेचे शिक्षण देणारी ही प्रणाली आम्हाला दिसून येते की ज्याचा विचार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये करण्यात आलेला आहे. भारतीय शिक्षण प्रणाली फक्त भौतिक ज्ञानावर लक्ष केंद्रित करत नाही, तर ती आध्यात्मिक आत्मिक ज्ञानावर देखील लक्ष केंद्रित करते. जीवनाच्या उद्दिष्टांवर आणि मानवतेच्या दृष्टिकोनावर देखील ती भर देते आणि त्यामुळे भारतीय ज्ञान प्रणाली ही आमच्या व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला, समाजाच्या विकासाला, जगाच्या विकासाला वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेसाठी अतिशय उपयुक्त अशी दिसून येते. भारतीय शैक्षणिक प्रणाली आणि तिचे तत्वज्ञान जर विचारात घेतले तर याच्यामध्ये विविधतेत एकता, नैतिक मूल्यांची जोपासना, व्यक्तीचा सर्वांगीण विकास, व्यक्तीला विविध क्षेत्रातील विविध शास्त्रांचे मार्गदर्शन आणि केवळ ज्ञान मिळण्याची संधी नाही, तर त्याचा मानसिक, शारीरिक आणि भावनिक विकास, या सगळ्यांवर भर देणारी ही शैक्षणिक प्रणाली आणि तिचं तत्वज्ञान आम्हाला दिसून येतं की ज्याच्यामुळे व्यक्ती हा त्याचं सामाजिक जीवन जगत असताना अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं कर्तृत्व पूर्ण करू शकतो. भारतीय शैक्षणिक प्रणालीचा जर आम्ही इतिहास पाहिला तर ती प्राचीन ते आधुनिक स्वरूपाची ज्ञान प्रणाली आम्हाला दिसून येते. यामध्ये जर प्राचीनताचा जर विचार केला तर ती खूप प्राचीन आहे. सुमारे 5000 वर्षापेक्षाही ती जुनी आहे आणि ती समृद्ध आहे. अनेक प्रकारचे शास्त्र, त्यांचे ज्ञान, त्याच्यामध्ये दिलेला शास्त्रार्थ याने ती संपन्न आहे. त्यासोबत ती आमचा सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक जो काही वारसा आहे ती जोपासणारी आहे. अनेक शतकानुशतके तो वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे फक्त हस्तांतरित झाला नाही, तर तो समृद्ध झालेला आहे, परिपक्व झालेला आहे, ज्ञानाची शिदोरी वाढत गेलेली आहे. म्हणून प्राचीन काळापासून ते आज तागायतपर्यंत ही ज्ञान प्रणाली आम्हाला आधुनिकतेकडे घेऊन जाणारी आहे. म्हणजे भारतीय ज्ञान प्रणाली ही प्राचीनतेकडून आधुनिकतेपर्यंत आलेली आहे. प्राचीन ज्ञान प्रणालीमध्ये आम्हाला असं दिसून येतं की त्यावेळी गुरुकुल शिक्षण पद्धती होती. गुरुकुल शिक्षण पद्धती ही खूप लोकप्रिय शिक्षण पद्धती होती. यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञान आणि संस्कार देण्याचं काम गुरु म्हणजे शिक्षक करत होते. म्हणून गुरु म्हणजे शिक्षक आणि कुल म्हणजे त्याचं घर. गुरुच्या घरी, त्याच्या आश्रमात राहून त्यांच्या सोबत काही काळ, काही वर्ष व्यतीत करून हे जीवनाचे धडे घेण्याची पद्धत म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धत होती. याला आम्ही धार्मिक शिक्षण किंवा संस्कृत शाळा असं देखील म्हणत होतो. यामध्ये जे शिक्षण दिले जायचं त्यामध्ये प्रामुख्याने वेद, उपनिषदे आणि तत्वज्ञान हे शिकवले जायचं, ज्यामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास व्हायचा. त्यासोबत कोणतेही काम हे लहान किंवा मोठं नसतं, समानतेचं तत्व त्या ठिकाणी त्याला शिकवले जायचं. म्हणून गुरुकुल पद्धती ही आदर्श शिक्षण पद्धती आमच्या या प्राचीन ज्ञान प्रणालीमधून दिसून येते. प्राचीन काळातील जी भारतीय शिक्षण प्रणाली होती ती अत्यंत विकसित आणि सर्व समावेशक होती. कारण की या ज्ञान प्रणालीमध्ये व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व शास्त्रांचा समावेश केलेला होता. गुरुकुल आणि आश्रम पद्धतीतील शिक्षण हे व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये खूप मोठं योगदान देणारं, भर देणारं होतं. विद्यार्थ्यांना गुरुच्या देखरेखीखाली म्हणजे एक प्रकारे कोच अंडर कोच ही सिस्टीम देणारी होती.
की जे गुरु त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याच्या चुका होत असतील, त्याचं नैतिक कुठं मूल्य घसरत असेल तर त्याला मार्गदर्शन करत होते आणि वेळीच त्याला त्याच्या मनावर नियंत्रण करायला शिकवत होते. म्हणून धर्म असेल, संस्कृती असेल, गणित असेल, संगीत असेल, चिकित्सा शास्त्र असेल, तत्वज्ञान असेल, या सर्व शाखांचं शिक्षण देणारी, बहुविद्या शाखीय शिक्षण देणारी समृद्ध ज्ञान प्रणाली प्राचीन काळातील भारतीय शिक्षण प्रणाली आम्हाला दिसून येते, की ज्याच्यामध्ये विद्यार्थी फक्त त्याचा एकांगी विकास होत नव्हता तर बहुआयामी विकास करणारी ही ज्ञान प्रणाली आम्हाला दिसून येते. याच्यावरून त्याच्या प्रगल्भतेचा आम्हाला अंदाज बांधता येतो. त्याचसोबत प्राचीन ज्ञान प्रणालीचा महत्वाचा भाग म्हणजे वेद आणि उपनिषदे यांचा जर विचार केला तर ह्या दोन मुख्य शैक्षणिक ग्रंथांचा विचार या ज्ञान प्रणालीमध्ये करण्यात आला होता, ज्या ग्रंथांनी तत्वज्ञान, धर्म, विज्ञान, गणित, खगोलशास्त्र यांची सखोल माहिती आमच्या विद्यार्थ्यांना देण्याचं काम केलं. म्हणून त्या काळी तयार झालेले विद्यार्थी हे या सर्व ज्ञानातून आल्यामुळे परिपक्वतेने भरलेले दिसून येतात. म्हणून विषयांची माहिती असेल, समाजातील नीती तत्वे असतील, या सगळ्यांची ते जोपासना करताना दिसून येतात. म्हणून भारतीय ज्ञान प्रणालीमधील उपनिषदे, वेद आणि संस्कृत भाषेचा अभ्यास यामुळे त्यांची भाषेवरची पकड आणि ज्ञानाची पकड आम्हाला दिसून येते. प्राचीन ज्ञान प्रणालीमध्ये दोन महत्वाच्या विद्यापीठांचा आम्हाला समावेश दिसून येतो, ते म्हणजे तक्षशिला आणि नालंदा ही दोन विद्यापीठे होय. प्राचीन विद्यापीठे म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. तक्षशिला एक प्रख्यात आणि खूप मोठं विद्यापीठ होतं. यामध्ये विविध विषयांचा अभ्यास होत होता. त्याचप्रमाणे नालंदा विद्यापीठामध्ये अन्य देशाच्या विद्यार्थ्यांनी देखील, जसं की चीनमधील युआन शांग यांनी या ठिकाणी येऊन अभ्यास केल्याची उदाहरणं आम्हाला दिसून येतात. चीनमधील अनेक तत्वज्ञानी या ठिकाणी आले आणि त्यांनी भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला. त्यासोबत हे तत्वज्ञान जगभरात पसरवण्यासाठी मदत केली. म्हणून ही शिक्षण पद्धती अत्यंत सुसंस्कृत आणि त्यासोबत व्यक्तिमत्व विकासाला साजेशी अशी होती असं म्हणायला हरकत नाही. मग प्राचीन काळातून आम्ही जर मध्य काळापर्यंत आलो तर मध्य काळातील भारतीय शिक्षण प्रणाली कशी होती, तर यामध्ये काही प्रमाणात मुघल साम्राज्याचा प्रभाव आम्हाला पडलेला दिसून येतो. पण मुघल दरबारात देखील शिक्षणाचे महत्व वाढले. त्या ठिकाणी देखील अनेक प्रकारच्या शाळा, महाविद्यालय आणि वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे शिक्षण आणि संस्कृतीने भारतीय समाजावर प्रभाव पाडला. भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये काळानुसार काही बदल होत गेले आणि हे बदल याला आधुनिकतेकडे घेऊन गेले. म्हणून धार्मिक आणि सांस्कृतिक शिक्षणासोबत इतर शिक्षणाचा देखील समावेश आमच्या भारतीय ज्ञान प्रणालीमध्ये झालेला आम्हाला दिसून येतो. त्यानंतर भारताने अनुभवला तो म्हणजे ब्रिटिश काळ, आणि या ब्रिटिश काळात भारतीय शिक्षण प्रणालीमध्ये अनेक प्रकारचे बदल या ठिकाणी दिसून आले. ब्रिटिशांनी ब्रिटिश शिक्षण पद्धती या ठिकाणी लादण्याचा प्रभाव आणि प्रसार केला. ब्रिटिश शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी कारकुनी शिक्षण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. त्यामुळे शिक्षणाचे मुख्य स्वरूप संस्कृत भाषेकडून इंग्रजी भाषेकडे वळले आणि सर्व ज्ञान, सर्व शास्त्रे, सर्व शास्त्रार्थ हे इंग्रजी भाषेतून विद्यार्थ्यांच्या, समाजाच्या प्रचलित पद्धतीमध्ये समोर आलं, ज्याला आम्ही वेस्टर्न एज्युकेशन पद्धत किंवा पब्लिक स्कूल प्रणाली असं म्हणू लागलो. यानंतर 1857 साली एक युनिव्हर्सिटी कायदा किंवा विद्यापीठ कायदा पास झाला आणि यामध्ये भारतीय शिक्षण पद्धतीच्या औपचारिकतेला सुरुवात झाली. यामध्ये असा विचार करण्यात आला की औपचारिक पद्धतीने भारतीयांना शिक्षण दिले गेलं पाहिजे. म्हणून भारतामध्ये 3 महत्वाची विद्यापीठे स्थापन करण्यात आली. पहिलं मुंबई, दुसरं कोलकाता आणि तिसरं मद्रास या ठिकाणी. आणि या 3 विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून हे शिक्षण भारतीय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलं. परंतु याच्यामध्ये देखील शिक्षणाचं महत्वाचं माध्यम हे इंग्रजी होतं आणि उच्च शिक्षण हे इंग्रजीतून या विद्यापीठांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध झालं. यामध्येच शालेय शिक्षणात देखील सुधारणा करण्यात आल्या की ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्या शिक्षणासोबत त्यांना उद्योग शिक्षण देण्याची सुरुवात झाली
आणि इंग्रजी आणि पाश्चात्य विचारधारेच्या माध्यमातून भारतीय शिक्षण प्रणाली पुन्हा पुढे जात गेली. तिथून पुढे आम्ही आधुनिक भारतीय शैक्षणिक प्रणालीकडे आलो. स्वातंत्र्यानंतर भारतीय शैक्षणिक प्रणालीत खूप मोठ्या सुधारणा झाल्या. स्वातंत्र्यानंतर आपल्या लक्षात आलं की भारतीयांच्या मुख्य गरजा काय आहेत, कोणत्या प्रकारचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना दिले गेलं पाहिजे. म्हणून भारतीय शैक्षणिक धोरणे, तत्वज्ञान आणि नवीन उद्दिष्टे या ठिकाणी निश्चित करण्यात आली. गरजा लक्षात घेण्यात आल्या. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या, ग्रामीण भागातील लोकांच्या समाज जीवनाच्या गरजा विचारात घेण्यात आल्या आणि त्यानुसार भारतातील पहिलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 साली तयार करण्यात आलं. याच्या माध्यमातून विविध प्रकारच्या सुधारणा शिक्षण पद्धतीत करण्यात आल्या. बालकांच्या शालेय शिक्षणाचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न या ठिकाणी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून करण्यात आला. ग्रामीण शिक्षणाचा पाया या धोरणाने घातला की ज्याच्यामुळे ग्रामीण विकास, ग्रामीण विचार आणि शेतीसारखा महत्वाचं क्षेत्र असेल यांना महत्वाची विचारधारा या शैक्षणिक धोरणाने दिली. त्यानंतर 1986 साली दुसरे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आमच्या देशामध्ये जाहीर करण्यात आलं. या शैक्षणिक धोरणाचा विचार देखील शिक्षणाच्या स्तरांचा विचार करून करण्यात आला. शालेय शिक्षण असेल, त्यासोबत ते उच्च माध्यमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल, ते वेगवेगळ्या उच्च शिक्षणापर्यंतच्या विद्याशाखा असतील, या सगळ्यांचा विचार या धोरणामध्ये करण्यात आला. ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ जास्तीत जास्त कसा मिळेल, अनेक विद्यार्थी या शिक्षणाच्या प्रवाहात कसे येतील, जे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर राहिले त्यांना देखील शिक्षण कसं उपलब्ध करून देण्यात येईल, म्हणून निरंतर शिक्षणाचा देखील विचार या धोरणामध्ये करण्यात आला. समानता आणि गुणवत्ता या तत्वावर शिक्षणाला आणण्यासाठी खूप मोठी विचारधारा या धोरणाच्या माध्यमातून भारतामध्ये पेरण्यात आली. त्यानंतर सन 2020 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजे ज्याला आम्ही न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 असे म्हणतो. या धोरणाच्या माध्यमातून उच्च शिक्षणासाठी वेगवेगळ्या स्वरूपाच्या सुधारणा सुचवण्यात आल्या. पहिल्यांदाच बहुविद्याशाखीय शिक्षणामध्ये एकत्रीकरण करण्याचा विचार या ठिकाणी करण्यात आला. त्यासोबत व्यावसायिक शिक्षण, तंत्रज्ञानावर भर, कौशल्य विकासावर भर, उद्योगी शिक्षण यांचा विचार या ठिकाणी करण्यात आला. म्हणून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा सर्वांगीण विचार करून तयार केलेली शैक्षणिक प्रणाली म्हणून आम्ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ह्याच्याकडे बघतो. आधुनिक भारतीय शिक्षणामध्ये शिक्षणाचे जे स्तर आहेत ते प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण याप्रमाणे तयार करण्यात आलेले आहेत. याच्यामुळे वैयक्तिक शिक्षण असेल, व्यावसायिक शिक्षण असेल, याच्यावर खूप मोठा भर देण्यात आला. त्यासोबत शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयकरण देखील करण्यात आले की ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी हा फक्त देशातच नाही तर तो विदेशातील विद्यार्थ्यांसोबत देखील स्पर्धाक्षम व्हावा आणि तो आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण घेऊ शकण्यासाठी सक्षम व्हावा. त्यासोबत जागतिक स्पर्धेमध्ये तो टिकावा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देखील त्यांनी मिळवावं. याच्यासाठी देखील ही शिक्षण प्रणाली, आधुनिक शिक्षण प्रणाली काम करत आहे. कौशल्य असेल, नेतृत्व विकास असेल, विचार असेल, तत्वज्ञान असेल, या सगळ्यांचा विचार करणारी ही आधुनिक शिक्षण प्रणाली आहे. म्हणून एक संपूर्ण आणि सुसंगत प्रणाली म्हणून आम्ही आधुनिक भारतीय शिक्षण प्रणाली, नवीन शैक्षणिक धोरण 2020 याच्याकडे बघतो की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासावर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे व्यक्तीने त्याच्या गुरुचा सन्मान केला पाहिजे आणि गुरुमध्येच त्याला सगळे देव म्हणजे साक्षात परब्रह्म दिसायला लागतात. म्हणून आमच्या शास्त्रात गुरुची उपासना करण्याची शिकवण या ठिकाणी दिलेली आहे. आजच्या या भागामध्ये आपण भारतीय शिक्षण प्रणालीची प्रगल्भता म्हणजेच ते पारंपरिक शिक्षणापासून ते आधुनिक शिक्षणापर्यंत कशी आलेली आहे आणि यामध्ये गुरुचं महत्व किती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रांचं, तत्वज्ञानाचं महत्व कसं आहे हे समजून घेतलं.
धन्यवाद.